निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचा आहे असा ऐतिहासिक निर्णय देताच सोलापुरातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला। राज्यभर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाल्यापासून मोठा संभ्रम निर्माण झाला होता। अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यापासून अजित पवारांवर टीका देखील करण्यात आली होती। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयातून अजित पवारांचा फोटो काढला होता। निवडणूक आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील मुख्य चौकात लाडू वाटून एकमेकांचे तोंड गोड करून जल्लोष साजरा केला। राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले होते। सोलापूर शहरातील मुख्य चौकात असलेल्या जुन्या राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा शरद पवार गटाने घेतला होता। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयातून अजित पवार यांचा फोटो काढून खाली ठेवला होता। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांचा फोटो सन्मानाने घेऊन दुसऱ्या कार्यालयात आणून भिंतीवर लावला होता। निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तोच फोटो घेऊन सोलापूर शहरातील पार्क चौक या ठिकाणी जल्लोष साजरा केला। आले 100 गेले 100 अजित पवार एक नंबर अशा घोषणांनी सोलापूर दणाणून सोडले होते। अजितदादांच्या बाजूने निर्णय दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधान आणि घटनेचा विजय आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभर आनंद उत्सव साजरा करत आहे। आज सणाचा दिवस आहे। आज अजितदादांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं। आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला। त्यांच्या बाजूने उभारलेले राज्यातले सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता दादाच्या बाजूने उभारला। त्या सर्वांची पाहणी करून निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो निर्णयाचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व त्याचे स्वागत करतो। आजचा हा आनंदाचा दिवस केवळ आणि केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पासून ते राज्याच्या नेत्यापर्यंत सर्वांनी अजितदादाच्या पाठीमागे उभारले आणि त्याचा हा आजचा निर्णय झालेला आहे। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व चिन्ह घड्याळ हे निकाल अजितदादांच्या बाजूने दिलेला आहे। मी प्रथमतः सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार व कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्यासोबत सगळे सहकारी महिला भगिनी सगळ्यांच्या वतीने निवडणूक आयोगाने जे काही निकाल दिलेला आहे त्याचा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय अजितदादा पवार यांनी केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय, त्यांच्या पाठीमागे असलेल्या आमदारांचा संच, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना 53 पैकी 43 ते 44 आमदार हे अजितदादांच्या बाजूने उभे होते आणि समग्र महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनता अजितदादांच्या पाठीमागे आहे हे आज निवडणूक आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाच्या नंतर उठसूट अजितदादांच्या वर टीका करणाऱ्या त्या टीकाकारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचाच आहे आणि चिन्ह अजितदादांचंच आहे हे निकाल देऊन अजितदादांच्या आणि आमच्या विरोधकांना ही मोठी चपराक मी या ठिकाणी मानतो। फोटोचा इतिहास सांगा, कारण शरद पवार गटाच्या ऑफिस मध्ये हा फोटो होता, हा फोटो काढण्यात आला होता आणि तोच फोटो घेऊन तुम्ही आज जल्लोष साजरा करत आहात, त्या फोटोबद्दल थोडंसं सांगा। एकत्र आम्ही असताना सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष भारत जाधव यांच्या पक्ष कार्यालयामध्ये या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा त्या ठिकाणी प्रतिमा फोटो होती। ज्यावेळेस आम्ही वेगळं होण्याचा निर्णय अजितदादांच्या माध्यमातून आम्ही घेतला, त्या क्षणी आमच्या नेत्याची असलेली प्रतिमा फोटो त्या कार्यालयातून काढून या सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोषभाऊ पवार यांच्या कार्यालयातून आम्ही त्या ठिकाणी लावला होता आणि तेच प्रतिमा आणि फोटो घेऊन आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। राष्ट्रवादी गटाच्या महिला शहराध्यक्ष आहेत, आज तुमची काय प्रतिक्रिया? हा जल्लोष जे तुम्ही साजरा करता
तर त्यावर काय तुमची प्रतिक्रिया? आज लोकशाहीचा आणि संविधानाचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे असं आम्हाला वाटतंय आणि महाराष्ट्राची पूर्ण जनता दादाच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा आम्हाला खूप आदरणीय आणि प्रेरणास्थायी आहेत आणि महाराष्ट्राचा विकास जो दादांनी केलेला आहे त्यामुळे दादांचं सर्वच ठिकाणी खूप जल्लोषाने आणि आनंदाने स्वागत होत आहे. धन्यवाद.